120-80 म्हटला म्हणजेच बीपी नॉर्मल आहे, तसं बिलकुल नसतं. जर 6 ते 8 तासाची साऊंड स्लीप जर आपल्याला मिळत नाहीये तर समजून जा येणाऱ्या काळात तुम्हाला ब्लड प्रेशरचा सामना करायला लागू शकतो. मिलिटरीचं ट्रेनिंग करायला गेला, ते एक्सरसाइज करता करता त्याला हार्ट अटॅक आला किंवा दांडिया खेळता खेळता हार्ट अटॅक आला. हे तरुणांमधलं जे हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी या रक्तवाहिन्या आणि याच्या अनुषंगाने त्यांच्या शरीरात वाढत जाणारं ब्लड प्रेशर खूप जबाबदार असतं. 24 तासामध्ये कामावर जाणारी जी व्यक्ती आहे तिचं बीपी वर खाली होऊ शकतं का? मेजॉरिटी ज्या गोळ्या आहेत या मेजॉरिटी गोळ्या ज्या ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण घेत असतो या आपल्या शरीरात गेल्यावर रक्तवाहिनीला डायलेट करून ठेवायचं काम करत असतात. म्हणजे जोर जबरदस्ती रक्तवाहिनीला मोठं करून ठेवायचं. तर ब्लड प्रेशर ह्या वातीसारखं काम करत असतं. हार्ट अटॅक यायचा असेल ब्लड प्रेशर जबाबदार, स्ट्रोक यायचं असेल ब्लड प्रेशर जबाबदार, किडनी फेल्युअर व्हायची असेल ब्लड प्रेशर जबाबदार. 40% लोक ज्यांना ब्लड प्रेशरची गोळी चालू असते त्यांना बऱ्याचदा गोळीची गरजच नसते. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. सगळ्यात आधी मला सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण माधोबागसोबत आपण सुरू केलेली ही स्पेशल सिरीज याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय. केवळ प्रतिसाद दिला नाही आहे तर तुमच्या मनातले प्रश्न देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतायत. त्यामुळे प्रेक्षक हो, तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं आज देखील आपण घेणार आहोत. माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्याकडून. डॉक्टर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. खरं तर आरोग्यावर बोलू काही असा जेव्हा प्रश्न आपण घेतो तेव्हा लोकांच्या मनात स्वतःच्या आरोग्याविषयी अनेक प्रश्न असतात आणि आता तर जीवनशैली ही बदलत चालली आहे. त्यामुळे हे खाऊ का, हे करू का, हे सगळं करताना लोकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह असतो आणि याच विषयी आज आपण बोलणार आहोत. तर आज आपण ब्लड प्रेशरवर बोलूयात, त्याच्याशी निगडीत जे वेगवेगळे आजार आहेत यावर देखील आपण बोलूयात. सगळ्यात आधी एक गमतीचा भाग म्हणून मला विचारायचं आहे की अनेकदा असं होतं आपल्यासमोर एखादा व्यक्ती आला की आपण म्हणतो की हा समोर आला ना की माझा बीपी वाढतो. तर हे खरंच असं होतं का की एखादा समोर जरी आला तरी बीपी वाढतो आणि त्याचा काही प्रत्यक्षात संबंध आहे का? यापासून सुरुवात करूया. काय सांगा? नक्कीच संबंध आहे. असे काही व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असतात की ज्यांना बघितलं की शरीरात अशा काही केमिकल प्रोसेसेस व्हायला लागतात. जसं साधं उदाहरण, चिंच बघितली किंवा चिंच डोक्यात विचार आला की आपल्या शरीरात असे काही केमिकल प्रोसेस होतात ज्याच्यातून तोंडामध्ये लाळ जास्त सिक्रीट व्हायला लागतं. कारण चिंचेमध्ये आंबटपणा आहे. या आंबट गोष्टीला न्यूट्रलाइज करण्यासाठी लाळेचं प्रमाण वाढवलं जातं. म्हणजे एक विचार एवढ्या फास्ट क्विक शरीरात ॲक्शन करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणतो. तसंच वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत जे काही आपला पास्ट असतो किंवा आपले एक्सपिरियन्स असतात त्याच्यातून आपण प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारचं एक लेबल लावलेलं असतं. कोणाशी भांडण झालं आहे, कोणाने आपल्याशी काहीतरी वाईट केलं आहे, त्यामुळे तो व्यक्ती ज्यावेळी आपल्यासमोर येतो त्यावेळी हा सगळा पास्ट खटकन डोक्यात यायला लागतो आणि त्याच्या केमिकल प्रोसेसेस होऊन आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर वाढवलं जातं. हा शरीराचा तसं बघायला गेलं तर एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे देवाने शरीरात 2 व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहे. एक युद्धजन्य परिस्थिती आली ज्याला आपण फाईट किंवा फ्लाईट अशा प्रकारची ॲक्शन म्हणतो, जिथे आपल्याला एक तर मारामारी करायची आहे किंवा पळून जायचं आहे. ह्या प्रोसेससाठी शरीरात अशा काही केमिकल प्रोसेस होतात किंवा रिॲक्शन होत आहेत जेणेकरून शरीरात ब्लड प्रेशर वाढवलं जातं. आणि दुसरी यंत्रणा असते ती म्हणजे ही प्रोसेस संपली की शरीराला एक प्रकारचं रिकवर करायचं असतं. मग यावेळेला ब्लड प्रेशर कूल डाऊन करणारी, शरीराला कूल डाऊन करणारी एक प्रोसेस शरीरात काम करत असते. तुम्ही जसं म्हटलात ते खरंच आहे की काही लोक समोर आली आणि त्यांच्या बाबतीत जर काही असं काही वेगळं घडलेलं असेल, वाईट घडलेलं असेल, राग असेल, मत्सर असेल, द्वेष असेल तर डेफिनेटली बीपी वाढवलं जातं. आणि बऱ्याचदा या ज्या इन्सिडन्सेस पुढे जाऊन इमर्जन्सीजला सुद्धा कारणीभूत ठरताना आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. बीपी वाढला की त्यामागोमाग वेगवेगळे आजार होतात आणि मग कुठेतरी भीती मनामध्ये आपल्या बसते. मात्र या सगळ्यात अतिशय सोपा प्रश्न की साधारण एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे किती असावं? ब्लड प्रेशर किती असावं
जनरली कोणालाही प्रश्न विचारला त्यांच्या डोक्यात एक फिगर असते, ती म्हणजे 120-80. बरोबर. आता बऱ्याचदा माझ्या ओपीडीत पेशंट येतात आणि त्यांचा BP 124-84 दिसला तरी ते मला विचार, डॉक्टर हा तर वाढलेला तर नाही ना? कारण त्यांच्या डोक्यात एक फिगर सेट आहे. 120-80 म्हटला म्हणजेच BP नॉर्मल आहे. तसं बिलकुल नसतं. ब्लड प्रेशर ही कॉन्स्टंट गोष्ट नाही आहे. म्हणजे जसं माझं वजन आज सकाळी मी केलं, समजा ते 65 किलो आहे. दुपारी केलं तर 65चं काही लगेच 70 किलो होत नाही. संध्याकाळी केलं ते काही लगेच 75 होत नाही. वजन ही बऱ्यापैकी दिवसभरात अर्धा 1 किलो फ्लक्च्युएट होणारी गोष्ट आहे. बऱ्याचदा ती कॉन्स्टंट राहणारी गोष्ट आहे. तसं आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर हे फ्लक्च्युएट होणारी गोष्ट आहे. म्हणजे ते सकाळी उठल्यानंतर एक ठराविक सिच्युएशनला असेल, ठराविक रेंज असेल त्याची, दुपारी वेगळं असेल, संध्याकाळी वेगळं असेल, रात्री झोपेत वेगळं असेल. म्हणजे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे की नाही हे बघताना आपल्याला रेंजचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या पेशंटला सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर चेक कराल आणि तुम्हाला ब्लड प्रेशर 100/60च्या वरती मिळालं आणि 140/85च्या आतमध्ये मिळालं तर तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. जर तुमचं ब्लड प्रेशर 100/60च्या खाली असेल तर लो BP, ज्याला हायपोटेन्शन असं आपण म्हणत असतो, किंवा ब्लड प्रेशर तुमचं 140/85च्या वरती आहे तर ब्लड प्रेशर वाढलंय म्हणून आपल्याला काळजी करण्याची गरज आहे. त्यामुळे नॉर्मल जे ब्लड प्रेशर जे आपण समजत होतो 120-80च असलं पाहिजे असं नाही आहे. ते 100/60 ते 140/85च्या रेंजमध्ये असलं पाहिजे. आता हे ब्लड प्रेशर बघत असताना 100/60 किंवा 120/80, ज्याला जनरली आपण म्हणतो वरचं BP आणि खालचं BP, हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ब्लड प्रेशर म्हणजे एक्झॅक्टली काय हो? तर ब्लड प्रेशर म्हणजे आपलं हृदय किती फोर्स लावून हृदयाला कनेक्ट असलेल्या पाईपलाईनमधून शरीराला रक्त फेकतंय. आता हृदय जेवढा फोर्स अप्लाय करतंय, हृदयाने कॉन्ट्रॅक्ट केलं आणि पाईपलाईन मधून रक्त धावायला लागलं की त्या रक्ताने पाईपलाईनवर टाकलेला दाब म्हणजे आपलं वरचं ब्लड प्रेशर. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वरचं ब्लड प्रेशर 140 पेक्षा जास्त राहतंय, याचा अर्थ हृदयाला जास्त दाब अप्लाय करायला लागतोय त्या पाईपलाईन मधून ब्लड बाहेर पाठवण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी. आणि खालचं ब्लड प्रेशर म्हणजे काय? हृदयाने एकदा का कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे हृदयाने स्वतःकडे आलेलं रक्त सगळ्या शरीराला पाठवलं की परत फेकण्यासाठी हृदयाला रिलॅक्स व्हायला लागतं, हृदयाला रक्त शरीरातलं परत स्वतःकडे घ्यायला लागतं. आणि ही जी काही रिलॅक्सेशनची फेस आहे, ज्याला आपण डायस्टोल असं म्हणतो, हे डायस्टोल करत असताना सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक सर्टन प्रेशर मेंटेन करून ठेवायला लागतं. कारण असं नाही आहे की पंप करतानाच रक्त धावतंय आणि रिलॅक्स होताना रक्त धावत नाही आहे, तर त्याने शरीराचे व्यापार आपले व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे वरचं BP ज्यावेळी हृदय शरीराला रक्त पाठवतंय आणि खालचं BP म्हणजे हृदय रिलॅक्स आहे आणि हृदय स्वतः रक्त भरून घेण्याची जी स्टेज आहे त्या स्टेजचं BP असं आपण समजलं पाहिजे. आणि याच्यानुसार व्यक्तीचं ब्लड प्रेशरचं रीडिंग मिळतं, त्याच्यानुसार वेगवेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ठरवायला लागतं की हा व्यक्ती नॉर्मल आहे, त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, की हा हाय ब्लड प्रेशरचा त्रास त्याला सुरू झालेला आहे. बरोबर. हे जे मेजरमेंट आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं, हे मेजरमेंट आम्हाला कळलं. मात्र एखाद्या व्यक्तीचं जे काम आहे त्यानुसार देखील त्याचं BP कमी जास्त होऊ शकतं का? जसं आपण म्हणतो की IT सेक्टरमध्ये जो व्यक्ती काम करतो तो सतत चिंतेत असतो, त्याला खूप तणाव असतो, किंवा मग अगदी आपण एक शेतकरी समजूयात, हे दोन विरुद्ध असे प्रोफाईल आहेत. तर 24 तासामध्ये कामावर जाणारी जी व्यक्ती आहे तिचं BP वर खाली होऊ शकतं का? येस, BP हा प्रॉब्लेमच, ब्लड प्रेशर हा प्रॉब्लेमच किंवा हे जी फिगर जी आहे ही मी जसं म्हटलं सतत फ्लक्च्युएट होत जाणारी गोष्ट आहे. पण आपलं शरीर एवढं बॅलन्स स्टेटमध्ये पाहिजे, स्टेबल स्टेटमध्ये पाहिजे. कारण माणसाच्या शरीरात ब्लड प्रेशर ठरवण्यासाठी 3 लोकांना जबाबदारी दिलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे हृदय आणि हृदयाशी संलग्न असलेल्या रक्तवाहिन्या या ठरवत असतात एखाद्या व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर मला वाढवायचं आहे, नॉर्मल ठेवायचं आहे की कमी करायचं आहे. दुसरी जबाबदारी जी ज्याच्यावर दिलेली आहे ती म्हणजे आपल्या शरीरातली किडनी. किडनी ठरवत असते त्या व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर वाढवायचं आहे, नॉर्मल ठेवायचं आहे की कमी करायचं आहे. आणि तिसरी जबाबदारी दिली आहे ते म्हणजे आपल्या शरीरातलं ब्रेन. आता या 3 व्यक्ती ज्या आहेत किंवा 3 ज्या गोष्टी आहेत शरीरातल्या, या कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरती त्या व्यक्ती
व्यक्तीचं ब्लड प्रेशर अवलंबून आहे. मग तो IT सेक्टरमध्ये जाणारा माणूस असू दे, किंवा घरात राहणारी गृहिणी असू दे, किंवा शेतात काम करणारा शेतकरी असू दे. जर एखादा IT वाला माणूस खूपच ब्रेनचं काम करतोय आणि ब्रेन एक्झॉस्ट आणि स्ट्रेस लेवलला जाऊन जर ते काम होतंय, तो एन्जॉय करत नाही आहे, तो सतत चिंतेत आहे, तर डेफिनेटली ते वर्क जे प्रोफाईल आहे हे ह्याचं BP वाढवणारं प्रोफाईल आहे. एखाद्या व्यक्तीचं हृदय काही कारणाने कमजोर झालं आहे, मग त्याच्यासाठी त्याची लाईफस्टाईल जबाबदार असेल, तो एक्सरसाइज करत नाही आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अशा कारणामुळे हृदय आणि हृदयाच्या निगडीत ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या डॅमेज झाल्या कारणाने जर ब्लड प्रेशर व्यवस्थित नियंत्रणात राहू शकत नाही आहे, त्या व्यक्ती मग ते घरी बसलेला का असेना त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलंच आपल्याला दिसणार. आणि तिसरा महत्त्वाचा ऑर्गन ज्याच्या बाबतीत आपण उल्लेख केला तो म्हणजे आपल्या शरीरातली किडनी. किडनी हे शरीराचं फिल्ट्रेशन युनिट आहे. शरीरातला टाकाऊ कचरा, टॉक्सिन, जे काही घाण आहे ही शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम किडनीला दिलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे ती ठरवत असते शरीरातलं ब्लड प्रेशर मला किती ठेवायचं आहे, वाढवायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे की कमी करत आहे. त्यामुळे हे 3 ऑर्गन तुमच्या शरीरातला ब्लड प्रेशर डिफाईन करत असतात, ठरवत असतात. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी असली पाहिजे की या 3 अवयवांची आपण काळजी किती चांगल्या पद्धतीने घेऊ जेणेकरून ब्लड प्रेशर नेहमी त्यांचं कंट्रोल रेंजमध्ये राहील. आता तुम्ही या ज्या 3 गोष्टी सांगितल्या तर याची काळजी देखील मग आपण कशी घ्यायची? आणि आपण बघतो की आपल्या घरामध्ये जे आजी आजोबा आहेत ते तर बीपीची गोळी घेत आहेत, हे आपल्यासाठी ओके, पण आता घरातले जी तरुण मंडळी आहेत त्यांनाही बीपीची गोळी घ्यावी लागते किंवा त्यांचाही बीपी कमी जास्त होतो आणि याचं प्रमाण कुठेतरी वाढत चाललंय. तर हे सगळं का होतंय मग? नक्कीच तरुणांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि जसं मी आता म्हणतोय की ब्लड प्रेशर म्हणजे काय, रक्ताचा दाब रक्तवाहिनीवरती पडायला लागला जास्त की प्रेशर वाढायला लागतं. आता या रक्तवाहिन्या ज्या असतात आपल्या शरीरातल्या याच्यामध्ये एक विशिष्ट क्वालिटी असते, ती म्हणजे काय तर त्या लवचिक असतात. आता लवचिकता समजून घ्यायची असेल तर मी एक छोटंसं उदाहरण देतो. जसं घरात आपल्या जो पाणी येत असतं आणि त्याची एक पाईपलाईन असते, ती फिक्स डायमीटरची असते, राईट. ती गरजेनुसार ती मोठी होणं आणि गरजेनुसार छोटी होणं असं होत नाही. पण आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या या फ्लेक्झिबल असतात, त्याचबरोबर त्या लवचिक असतात, आकुंचन प्रसरण पावणाऱ्या असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा शरीराला रक्ताची गरज वाढलेली असते, जास्त रक्त पाठवणं गरजेचं असतं, त्यावेळेला आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांनी डायलेट होणं गरजेचं आहे. ज्यावेळी ती डायलेट होते त्यावेळी हृदयाने ॲप्लाय केलेलं प्रेशर आपसुकच ॲब्सॉर्ब केलं जातं आणि प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम होत असतं. जर या रक्तवाहिन्यांची लवचिकता हॅम्पर व्हायला लागली की ब्लड प्रेशर शरीरातलं वाढायला लागतं. आता जसं आपण म्हटलं वय जसं जसं वाढत जातं, जसं वयोवृद्ध लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास आपल्याला प्रामुख्याने दिसतो, कारण वय जसं वाढत गेलं तसतसं शरीरातल्या रक्तवाहिन्या आपसुकच त्यांची लवचिकता या वयोमानानुसार कमी नॅचरली होत जाते. त्यामुळे वयोवृद्धांमध्ये BP वाढणं हे जनरली आपण नॉर्मल म्हणू शकतो. पण तरुणांमध्ये जे आपल्याला वाढलेलं प्रमाण दिसतं याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी या तरुणांमधली लाईफस्टाईल आपल्याला जबाबदार आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. कारण मी माझ्या OPDत बघतो की 25शीतल्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे. आपण अशी उदाहरणं बघतो की मिलिटरीचं ट्रेनिंग करायला गेला, ते एक्सरसाइज करता करता त्याला हार्ट अटॅक आला, किंवा दांडिया खेळता खेळता हार्ट अटॅक आला. हे तरुणांमधलं जे हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी या रक्तवाहिन्या आणि याच्या अनुषंगाने त्यांच्या शरीरात वाढत जाणारं ब्लड प्रेशर खूप जबाबदार असतं. कारण जसं मी म्हटलं की रक्तवाहिन्या खराब व्हायला सुरुवात झाली की त्या व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर हे वाढतच जाणार आहे. आणि रक्तवाहिन्या खराब करण्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट कुठली असेल ते म्हणजे शरीरात वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल. जर मी काहीतरी खातोय, चुकीचं खातोय, फास्ट फूड खातोय, वेळी अवेळी खातोय, म्हणजे मी 11-12 नंतरच जेवतोय आणि बऱ्याचदा ऑफिसला जाताना मी छोटासा 2 पोळ्या 3 पोळ्या आणि छोटीशी भाजी असा टिफिन नेतोय आणि रात्री घरी आल्यावर आपलं जेवण म्हणजे सागर संगीत सगळं, म्हणजे जे काही दुपारी खायला मिस झालेलं आहे त्या पद्धतीचं जेवण आपण जेवतो, अवेळी जेवतो. या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून शरीरात कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल रक्तवाहिनीच्या आतमध्ये जमा व्हायला लागतं आणि जी लवचिकता रक्तवाहिनीमध्ये असायला पाहिजे ही कुठेतरी डॅमेज व्हायला लागते आणि आपल्याला दिसतं की ब्लड प्रेशर वाढत चाललेलं आहे. याच्याचबरोबर अजून 2 गोष्टी प्रमुख जबाबदार आहेत ज्याला आपण म्हणू शकतो की तरुणांमध्ये ब्लड प्रेशर वाढवण्यामध्ये. त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिक्शनचं प्रमाण.
स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल, टोबॅको असेल, राईट, गुटखा असेल, यांच्या सेवनामुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यांना एक प्रकारची सूज यायला लागते. आणि रक्तवाहिनी सुजल्या, जसं फ्रॅक्चर झालो आणि आपला हात सुजला की हाताची मुवमेंट नॉर्मल होते का? नाही, रिस्ट्रिक्टेड मुवमेंट होते. तशी रक्तवाहिनी सुजली की रक्तवाहिन्या पूर्वीसारखी ती डायलेट होणं, विस्फारण पावणं आणि आकुंचन पावणं ही प्रोसेस व्यवस्थित करू शकत नाही आणि परिणामी ब्लड प्रेशर वाढवलं जातं. त्यामुळे ॲडिक्शन्समुळे शरीरातलं ब्लड प्रेशर वाढत जातं. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा आपण त्याच्याकडे ज्यावेळी करिअरच्या मागे असतो, ज्यावेळी एक कामाच्या एक उमेदीत असतो, त्यावेळी टोटली दुर्लक्षित करतो, ती म्हणजे आपली झोप. जर 6 ते 8 तासाची साऊंड स्लीप जर आपल्याला मिळत नाही आहे तर समजून जा, येणाऱ्या काळात तुम्हाला ब्लड प्रेशरचा सामना करायला लागू शकतो. त्यामुळे 6 ते 8 तासाची छान निवांत झोप जर आपण घेतली, जेवण आपण व्यवस्थित आपलं ठेवलं आणि हृदय मजबूत राहण्यासाठी रोज नियमित अर्धा तास व्यायाम केला, तर आपण जे काही ब्लड प्रेशरचं एक वादळ कदाचित आपल्याकडे येऊ घातलंय त्याला आपण वेळीच रोखू शकतो. बरोबर. आता तुम्ही हे जे 3-4 मुद्दे सांगितले, प्रत्येकाच्या आयुष्यात या गोष्टी होतातच आहे, कारण कामाचं प्रेशर आहे आणि ते मॅनेज करणं किंवा वेळेत जेवण करणं हे होत नाहीये. आता तुम्ही मिलिटरीचा पण उल्लेख केला, तर सैन्य दल आपण म्हणूयात, जे बॉर्डरवर आहेत, यांचं कामच मुळात प्रेशरचं आहे की 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये की आता पुढे काही होऊ शकतं, कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. मग अशा आपण म्हणू शकतो की लोकांच्या बाबतीमध्ये जे ब्लड प्रेशर आहे ते वाढतं, कमी होतं, की ते कंट्रोल करण्याची ताकद देखील आपण आमच्या मेंदूनुसार करू शकतो? कसं आहे, एखाद्या व्यक्तीत ब्लड प्रेशर किती असायला पाहिजे ते जे डिपेंड असतं ना, ती व्यक्ती त्या परिस्थितीला किती ॲडजस्ट झालेली आहे हे ठरवत असतं. फॉर एक्झाम्पल, समजा मी आजपर्यंत कधीच जम्मू काश्मीरला गेलेलो नाही आहे आणि उद्या मी टूर प्लॅन केलेली आहे आणि मला माझ्यासोबत ओळखीचं कोणी नाही, दुसऱ्या ग्रुपबरोबर जम्मू काश्मीरला जायचं आहे. तर काही लोक आपल्यातले असे असतील, जम्मू काश्मीरला जायच्या या प्रवासातच अनोळखी ठिकाण, एवढ्या लांबचा प्रवास, या विचारांनीच 2 दिवसापासून त्यांना कसं कसं वाटायला लागतं, ब्लड प्रेशर थोडंसं वाढायला लागतं. त्यामुळे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण जाणार आहोत किंवा आहोत ती माझ्यासाठी किती ते चांगलं आहे किंवा पोषक आहे याच्यावरती आपल्या शरीरातले ब्लड प्रेशर ठरत असतात. किंवा मी त्या परिस्थितीला स्वतःला कसं ट्रेन करून घेतलं याच्यावरती माझ्या शरीरातलं ब्लड प्रेशर ठरत असतं. जसं तुम्ही आता मिलिटरीचा उल्लेख केला, डायरेक्ट इथून अपॉइंट करून तो माणूस डायरेक्ट सीमारेषेवर कधीच जात नसतो. तेवढी ड्रिल, तेवढं ट्रेनिंग, तेवढ्या खडतर परिस्थितीत त्याला स्वतःला प्रूव्ह करायला लागतं. त्याच वेळेला तो युद्धरेषेच्या जवळ किंवा बॉर्डरवरती जायला ट्रेंड होत असतो, तयार होत असतो. आपल्याही बाबतीत बऱ्याच लोकांना एका टिपिकल सिच्युएशनमध्ये गेल्यावर त्यांचं BP हाय होतं. कोणतरी शेजारी भांडतायत, अचानक आपलं BP आपल्याला धडधड व्हायला लागतं, आपलं BP हाय व्हायला लागतं. कुठेतरी अनोळख्या जागी जायचंय, रेस्टलेस व्हायला लागतं, BP हाय व्हायला लागतं. कुठलं तरी कोणतरी आजारी पडलं, ॲडमिट झालं, हार्ट अटॅक कोणाला तरी नातेवाईकाला आला, ती बातमी ऐकून आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं. इथे आपण आपल्या स्वतःला ट्रेन करणं खूप गरजेचं असतं. सिच्युएशन जी आहे, वस्तुस्थिती जी आहे, तिचा थोडासा विचार करून आपल्याला रिॲक्ट व्हायला लागतं. आणि एकदा का आपण ह्याच्याशी यूज टू झालो की ब्लड प्रेशर आपलं त्या सिच्युएशनमध्ये वाढत नाही. म्हणजे रोज जो फिरतीवर आहे त्याला प्रवासाची कधीच भीती वाटत नाही. रोज जो गोळ्यांमध्ये बॉर्डरमध्येच खेळतोय त्याला प्रवासाची किंवा त्या युद्धाची कधी भीती वाटत नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपण कुठल्याही परिस्थितीशी तोंड देण्यासाठी जर तयारी करून ठेवली तर ब्लड प्रेशर आपण नॉर्मल रेंजमध्येच राखू शकतो. मेंटली थोडं स्ट्रॉंग असणं आणि जी सिच्युएशन आहे ती टॅकल करता आली तर बीपीची भीती बाळगण्याची गरज नाहीये असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्या घरातली जी स्त्री आहे, आई असेल, आजी असेल, बहीण असेल, ती गमतीत म्हणते की मला त्रास देऊ नको, माझा बीपी वाढतोय, किंवा हे करू नको, माझा बीपी वाढतोय. तर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये बीपी वाढण्याचं किंवा कमी होण्याचं काही रेशो आहे का? रेशो नक्की आहे. महिलांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण कमी असतं आणि पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये मी तर म्हणेन ब्लड प्रेशर तितकं वाढतच नाही. पण हे कधीपर्यंत? रजोनिवृत्तीपर्यंत. आणि रजोनिवृत्तीनंतर गेम एकदम रिव्हर्स होऊन जातो.
रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज, मासिक पाळी थांबली, बंद झाली, त्याच्यानंतर मात्र ज्या स्पीडमध्ये महिलांमध्ये ब्लड प्रेशरच्या रेंजेस किंवा ब्लड प्रेशरच्या रिडिंग्स वाढतात, ह्या प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्त्रीने आटोक्यात आणणं खूप गरजेचं आहे. आता आपण म्हणू की असं काय आहे महिला आणि पुरुषांमध्ये जेणेकरून हा दुजाभाव दिसतो की महिलांना एक विशेष प्रोटेक्शन आणि पुरुषांना तितकं प्रोटेक्शन नाही, असं काय आहे? तर हे जे काही प्रोटेक्शन आहे दोन्ही व्यक्तींमध्ये असलेलं हार्मोनल बॅलन्स जे आहे त्याच्यावरती हे डिपेंड असतं. महिलांमध्ये इस्ट्रोजन नावाचा एक हार्मोन असतो आणि हा प्रोटेक्ट करत असतो महिलांना स्पेसिफिकली, आणि हा इस्ट्रोजन नावाचा हार्मोन त्या व्यक्तीची जी मासिक पाळी असते ती रेग्युलराईज करण्यामध्ये विशिष्ट त्याचा रोल असतो. आणि ज्यावेळी मासिक पाळी थांबते त्यावेळी इस्ट्रोजनचं काम थांबतं, नंतर ते हळूहळू बंद होऊन जातं आणि त्याचा इम्पॅक्ट ब्लड प्रेशर वाढण्यामध्ये होत असतं. हे इस्ट्रोजन करतं काय? त्या महिलेच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या डायलेट व्यवस्थित करण्यासाठी मदत करत असतं. जर रक्तवाहिनी लवचिकता आहे, तिच्यात मेंटेन आहे, ती डायलेट होतीये, तर आपसुकच त्या महिलेमध्ये ब्लड प्रेशर वाढू दिलं जाणार नाही. याउलट पुरुषांमध्ये एक हार्मोन असतो, तो म्हणजे टेस्टेस्टेरॉन, जेणेकरून त्या पुरुषांना पुरुषत्व येत असतं. या टेस्टेस्टेरॉनचं काम असतं मस्क्युलर बॉडी बनवणं आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशर थोडंसं जास्तच ठेवणं, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करणं, रक्तवाहिन्या संकुचित करणं, हे काम असतं. त्यामुळे साहजिकच पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण कमी आणि पुरुषांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. पण रजोनिवृत्तीनंतर महिलांमधली ही कवचकुंडलं हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात, इस्ट्रोजन पूर्ण सिक्रिशन्स बंद व्हायला लागतं आणि रजोनिवृत्तीनंतर, मेनोपॉज नंतर कित्येक महिला मी माझ्या OPDमध्ये बघितलं आहे ज्यांचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं आणि त्या वेगवेगळ्या आजाराला खूप स्पीडने बळी पडायला लागल्या. याचं अजून एक मी कारण सांगतो. कसं असतं, महिलांना प्रायोरिटी असते फॅमिली फर्स्ट, घरच्या आधी नंतर मी. त्यामुळे त्यांची लाईफची जर्नीच अशी असते, जेवण पहिलं घरचे, नंतर स्वतः, शिल्लक राहिलेलं स्वतःला जास्त घरच्यांना द्यायचंच नाही आहे. त्यामुळे शिळं खाणं, शिळं म्हणू शकत नाही पण शिल्लक राहिलेलं खाणं, राईट. घरच्यांचे डबे बनवायचे, सकाळचा वेळ तर 8-9 वाजेपर्यंत त्याच्यातच बिझी, त्यामुळे व्यायामाचा अभाव, बरोबर, सिडेंटरी लाईफस्टाईल, सगळ्या घरची चिंता, या सगळ्यांमुळे पहिली 40 वर्ष कवचकुंडल असल्यामुळे काही विशेष डॅमेज, विशेष लक्षणं, विशेष सिम्पटम्स त्या महिलांना दिसत नाही. पण रजोनिवृत्तीनंतर हे सगळे प्रॉब्लेम्सवर यायला लागतात आणि महिलांमध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मासिक पाळी बंद झाल्यानंतर रुटीन चेकअप करणं खूप गरजेचं आहे, रेग्युलर ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला सांभाळायचं असेल तर आयुर्वेदात अशा काही वेगवेगळ्या हर्ब्स सांगितलेले आहेत, औषधं सांगितले आहेत, ज्याच्यातून नॅचरली इस्ट्रोजनचा हार्मोन जो प्रोटेक्ट करत होता त्या महिलेला, तो नॅचरली आपण शरीरात टाकू शकतो. जसं शतावरी सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे, अशोक, सीता अशोक ज्याला म्हटलं जातं, कुमारी म्हणजे ॲलोवेरा, अशी असंख्य औषधं आहेत जी नॅचरली त्या महिलेला इस्ट्रोजन प्रोव्हाइड करत असतात. आणि जेणेकरून हे जे प्रॉब्लेम्स आहे, जे ट्रान्झिशन आहे, मासिक पाळी थांबली आहे आणि इथून पुढचं जे लाईफ आहे, या ट्रान्झिशनच्या फेजमध्ये जर आपण वैद्यांचा सल्ला घेतला, या आयुर्वेदाचा मदत घेतली, ही औषधं जर आपण घेतली, तर ह्या फेजमधून सुद्धा आपण व्यवस्थित बाहेर पडू शकतो आणि ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवू शकतो. बरोबर. आणि आयुर्वेदाच्या मदतीनं हे शक्य आहे असं तुम्ही आता म्हणतायत. आपण अनेकदा बघतो की ब्लड प्रेशर वाढायला लागला तर आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला धडधडतंय, कुठेतरी डोकेदुखी होते, मग डॉक्टर एक गोळी चालू करतात आणि ती गोळी घेतल्यानंतर ते एक आपलं रुटीन बनतं. एक गोळी घेतली, BP नॉर्मल आहे, सगळं काही ठीक आहे, आणि हे रुटीन वर्षानुवर्ष आपलं चालू असतं. या एक गोळीचा आपल्या शरीरावर पुढे काही दुष्परिणाम होतो का, आणि तो कसा? नक्कीच. जी गोळी किंवा जे औषध ॲक्शन करतं त्याची रिॲक्शन होतच असते. जे परिणाम दाखवतं त्याचा कुठे ना कुठे दुष्परिणाम लॉंग टर्ममध्ये आपल्याला दिसत असतो. त्यामुळे नक्की ब्लड प्रेशर माझ्या शरीरात निर्माण झालं आहे का हे तपासणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी तर पेशंट आला आणि त्याचं BP आज वाढलेलं मिळालं तर लगेच आम्ही पटकन त्याच्यावरती हा ब्लड प्रेशरचा पेशंट आहे असा थप्पा लावत नाही. बऱ्याचदा ती व्यक्ती कुठल्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये या दवाखान्यात पोचली आहे, म्हणजे तो पळत पळत आला आहे,
अपॉइंटमेंट मिस होती म्हणून धावत पळत आलाय, जिना चढून आलाय, आज कोणाशी तरी भांडण झालं होतं 2 तासापूर्वी आणि त्याच सिच्युएशनमध्ये आलाय, तर ह्या सिच्युएशनमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं आपल्याला दिसणारच आहे. याचा अर्थ एकदा BP बघितलं आणि ते वाढलेलं मिळालं म्हणजे आपण डिक्लेअर करून मोकळं व्हायचं की ब्लड प्रेशरचा त्रास झालाय, असं बिलकुल करायचं नसतं. इथे आपल्याला 4 ते 5 दिवस कॉन्झिक्युटिव्ह ब्लड प्रेशर चेक करणं खूप गरजेचं असतं. आणि या 4 ते 5 वेळा ब्लड प्रेशर चेक केल्यावर जर आपल्याला ब्लड प्रेशर मॅक्झिमम टाइम्स वाढलेलं दिसतंय, तर इथे ते ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आता इथे जसं तुम्ही उल्लेख केलात की एक गोळी खाल्ली आणि माझं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतंय म्हणजे हेच परमनंट सोल्युशन आहे का, तर असं बिलकुल नाही आहे. हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही नक्की गोळी आत जाऊन काय काम करतं हे बघणं गरजेचं आहे. मेजॉरिटी ज्या गोळ्या आहेत, या मेजॉरिटी गोळ्या ज्या ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण घेत असतो, या आपल्या शरीरात गेल्यावर रक्तवाहिनीला डायलेट करून ठेवायचं काम करत असतात. म्हणजे जोर जबरदस्ती रक्तवाहिनीला मोठं करून ठेवायचं. म्हणजे साधं उदाहरण मी नेहमी देतो. इन्स्पेक्शन आहे आपल्या ऑफिसमध्ये, त्या दिवशी आपण कसं काम करत असतो, सगळे अलर्ट, 10 वाजता येतो आणि फुल शेड्यूलमध्ये काम करत असतो. पण रोज तसं काम करतो का? बिलकुल नाही. तसं गोळी आत गेल्यावर गोळीच्या अंडर इन्फ्लुएन्स तुमच्या रक्तवाहिन्या जबरदस्तीने डायलेट करून दिल्या जातात आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात आणून ठेवलं जातं. एका सर्टन टाईम नंतर गोळीचा जेवढा इफेक्ट कमी होत जाईल तसं परत त्या रक्तवाहिन्या मूळ पदावर येतात, नॅरो होतात, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, दुसरी गोळी घ्यायला लागतं. म्हणजे ही जी उपाययोजना आपण करतोय ही कदाचित तात्पुरती उपाययोजना आहे. ब्लड प्रेशर वाढायचं मूळच आपण शोधलेलं नाही आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला, एखाद्या व्यक्तीला स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर वाढतंय, तर त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे? गोळ्या असलं पाहिजे का? नाही. तर त्याच्या लाईफमधला स्ट्रेस घालवणं हे सोल्युशन असलं पाहिजे. जोपर्यंत मी काउन्सिलिंग करत नाही, त्याला कशाचं टेन्शन आहे हे सोडवून देत नाही, तोपर्यंत BP त्याचं कमी होणार नाही. ह्या पेशंटला मग आयुष्यभर कदाचित गोळ्या खायला लागू शकतात. म्हणून एक समज समाजात प्रचलित आहे, ब्लड प्रेशर झालं ना गोळी आयुष्यभर घ्यायची. बरोबर. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो, आयुष्यभर गोळी घ्यायची गरज पडत नाही. ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपण बंद करू शकतो. पर्याय इथे एकच आहे, आपल्याला हे ब्लड प्रेशर वाढायचं मूळ कारण शोधायला लागतं. जसं मी दुसरं एक उदाहरण देईन. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉल प्रचंड वाढत चाललंय आणि हे वाढलेलं कोलेस्ट्रॉल रक्तवाहिनीच्या आत जमा झालं आणि रक्तवाहिनीची लवचिकता कमी झाली आहे म्हणून BP वाढत आहे. मग याचं सोल्युशन काय पाहिजे? तर हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिनीतून काढून टाकण्याची उपाययोजना पाहिजे. मग ही जर मी नाही केली आणि फक्त गोळ्या घेत बसलो तर BP माझं कधीच कमी होणार नाही. मला कदाचित आयुष्यभर गोळी घ्यायला लागू शकते. त्यामुळे कारणाचं मूळ जर आपण शोधलं आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली तर डेफिनेटली आपल्याला या आजारातून पूर्णपणे बाहेर पडता येतं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो. बऱ्याचदा 40% लोक ज्यांना ब्लड प्रेशरची गोळी चालू असते त्यांना बऱ्याचदा गोळीची गरजच नसते. कारण हे टाईप A पर्सनॅलिटीचे लोक असतात आणि यांच्यामधलं ब्लड प्रेशर हे व्हाईट कोट हायपरटेन्शन या प्रकारात मोडतं. म्हणजे काय? या व्यक्तींचं BP फक्त डॉक्टरच्या दवाखान्याची पायरी चढले कीच वाढत असतं. दवाखान्यातून बाहेर घरी आले की यांचं BP नॉर्मल. मग होतं काय? जेव्हा जेव्हा हे डॉक्टरला भेटतात त्यावेळी BP वाढलेलं दिसतं आणि आम्हा डॉक्टरांचं कर्म आहे BP जर वाढलंय तर कमी करायला औषध लिहून दिलं. मी तुम्हाला गोळी लिहून दिली, तुम्ही घरी गेलात, महिन्याने परत दाखवायला आलात, परत माझ्या केबिनमध्ये आलात, BP वाढलेलं. मग मी म्हणतो अरे यार एका गोळीने होत नाही, आता मला काहीतरी दुसरं मॉलिक्यूल द्यायला पाहिजे, चेंज करून द्यायला पाहिजे. मग मी अजून गोळी वाढवतो. परत तुम्ही घरी जाता, गोळ्या नित्यनियमाने खायला लागता. याने होतं काय? विनाकारण आपण गोळ्यांचा वापर शरीरावरती करत असतो गरज नसताना आणि याचे दुष्परिणाम सुद्धा त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. त्यामुळे हे व्हाईट कोट हायपरटेन्शन ओळखणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी बऱ्याच तपासण्या आहेत. त्याच्यातलं ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे चालता फिरता 24 तास BP मोजणं. जर मोजलं तर डेफिनेटली आपल्याला कळू शकतं की कुठल्या कुठल्या सिच्युएशनला या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढतं.
म्हणजे हे मशीन करतं काय, 24 तास तुम्हाला हे मशीन बांधून घरी किंवा तुमची रुटीन कामं करायची आहेत. मग सकाळी उठल्यावर BP किती होतं, ऑफिसला गेल्यावर किती होतं, बॉसच्या केबिनमध्ये गेल्यावर किती होतं, घरी आल्यावर किती होतं, मध्ये भांडण झालं त्यावेळी किती होतं. एवढंच नाही तर रात्री झोपल्यावर सुद्धा BP किती होतं शरीरातलं, या सगळ्याचा आलेख ही टेस्ट देत असते. आणि याच्यातून आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की ह्या व्यक्तीचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठला आहे, या व्यक्तीमध्ये जे ब्लड प्रेशर वाढतं आहे त्याचं मूळ कारण काय आहे हे या टेस्टमधून आपल्याला समजून घेता येतं. त्यामुळे ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग ही एक युनिक अमेरिकन टेक्नॉलॉजीची तपासणी आहे. पाश्चात्य देशांमध्ये कुठल्याही व्यक्तीला ब्लड प्रेशरची गोळी ही टेस्ट केल्याशिवाय सुरू केली जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ॲडव्हान्स तपासण्यांची जर आपण मदत घेतली तर चांगल्या पद्धतीने ब्लड प्रेशर या आजाराला समजून घेऊ शकतो, या आजाराची स्थिती गंभीरता ही समजून घेऊ शकतो. आणि मग एकदा का हे कळालं की आजारातून बाहेर पडणं खूप सोपी गोष्ट आहे आणि आपण या ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बरोबर आहे. आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांच्या मनात हा प्रश्न आला असणार आहे की BP वाढलं, मी एक गोळी घेतली, विषय तिथेच संपला. पण तो विषय तिथे संपत नाही, तर तिथून सुरू होतो आणि त्यानंतर वेगवेगळे आजार आपल्या मागे लागतात. ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. केवळ BP वाढला आणि गोळी घेतली तोवर ते थांबलं जात नाही, तर आणखीन कोणकोणते भविष्यात आपल्याला मोठे आजार होऊ शकतात, जसं कोलेस्ट्रॉल वाढला की काय होतं हे तुम्ही सांगितलं, तर आणखीन असे कोणते आजार आहेत का की आता आपण सावध व्हायला हवं की हीच बाबा रे धोक्याची घंटा आहे? नक्कीच ब्लड प्रेशरला सायलेंट म्हटलं जाण्यामागच्या 3 प्रमुख गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे नो सिम्पटम्स, काहीही लक्षणं प्रायमरी लेवलला दिसत नाही. जसं आत्ता आपण बोलतोय, लोक आपलं पॉडकास्ट बघतायत, तर त्याच्यातले पण काही लोकांच्या शरीरातलं BP वाढलेलं आहे. बरोबर. पण त्यांना काही लक्षणं दिसत नाही. जनरली काय होतं, BP वाढलं की बेचैनी होते, डोकं दुखायला लागतं, घाम येतो, अस्वस्थता होते. बरोबर आहे. अशा प्रकारची लक्षणं जनरली ब्लड प्रेशर वाढलेली आपण म्हणू शकतो. पण जे लक्षणं दिसली नाही तर ठरवायचं कसं की ब्लड प्रेशर वाढतंय की नाही वाढतंय. त्यामुळे याचे सिम्पटम्स प्रामुख्याने दिसून येत नसल्यामुळे याला आपण सायलेंट किलर म्हणू शकतो, कारण हा शरीरात शिरकाव होऊन किती दिवस झाले हेच आपल्याला कळत नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शरीरातल्या क्रुशियल ऑर्गनला डॅमेज करायला सुरुवात करतो, ज्याला आम्ही मेडिकल भाषेत एंड ऑर्गन डॅमेज. म्हणजे काय, जसं ट्रेनमध्ये चढत असताना एका साईडने रश आत भरत असते ट्रेनमध्ये आणि दुसऱ्या साईडचे लोक जे डोअरवर आहेत ते तो भार सहन करत असतात, ते त्याला प्रतिकार करत असतात. सेम ज्या वेळेला शरीरातलं ब्लड प्रेशर वाढवलं जातंय त्यावेळेला त्या पाईपलाईनच्या शेवटी जो ऑर्गन आहे, बसलेला अवयव आहे, तो त्याचा धक्का, धोका, फाईट, प्रेशर सहन करत असतो. असे आपल्या शरीरातले क्रुशियल ऑर्गन्स आहेत, जसं आपला डोळा जो रक्तवाहिन्यांच्या जाळ्याच्या शेवटी बसलाय. जेव्हा BP वाढेल त्यावेळी वाढलेलं BP या डोळ्याला डॅमेज करायला सुरुवात करणार, रेटायनोपॅथी, दृष्टी कमी व्हायला लागणार. बरोबर आहे. त्यामुळे ही रेटायनोपॅथी या ब्लड प्रेशरमध्ये पुढे दिसून यायला लागते. दुसरा महत्त्वाचा अवयव तो म्हणजे स्वतः हृदय डॅमेज व्हायला लागतं. तिसरा महत्त्वाचा अवयव ते म्हणजे किडनी, ती डॅमेज व्हायला लागते. मग न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागतात. आणि चौथा महत्त्वाचा अवयव तो म्हणजे ब्रेन, म्हणजे स्ट्रोक, पॅरालिसिस अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागतो. त्यामुळे वाढत जाणारं जे ब्लड प्रेशर आहे हे अशा पद्धतीने आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना डॅमेज करायचं काम करत असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातल्या उलथापालथ घडण्यासाठी ब्लड प्रेशर एक महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मी नेहमी उदाहरण देतो की कुठलाही फटाका फोडताना त्या फटाक्यापर्यंत ती आग घेऊन जायचं काम कोण करत असतं, ती एक वात लावलेली असते ती करत असते आणि मग फटाका फुटतो. तसं आपल्या शरीरात कुठलीही इमर्जन्सी येऊ घालायची असेल, राईट, तर ब्लड प्रेशर ह्या वातीसारखं काम करत असतं. हार्ट अटॅक यायचा असेल ब्लड प्रेशर जबाबदार, स्ट्रोक यायचं असेल ब्लड प्रेशर जबाबदार, किडनी फेल्युअर व्हायची असेल ब्लड प्रेशर जबाबदार. त्यामुळे ह्या 3 गोष्टी असल्यामुळे कुठलेही सिम्पटम्स नाहीत,
वेगवेगळ्या अवयवांना हे डॅमेज करत जातं आणि इमर्जन्सीज शरीरात आणू शकतं. या 3 क्वालिटीज या ब्लड प्रेशरकडे असल्यामुळे याला आपण सायलेंट किलर असं म्हणत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, मी तर म्हणतो 25-30 नंतर रेग्युलर ब्लड प्रेशरचं नियमित, घरी मशीन तर प्रत्येकाच्या असलंच पाहिजे, रेग्युलर ब्लड प्रेशर चेक करणं आणि हे ब्लड प्रेशर शरीरात वाढूच नये म्हणून लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपल्या शरीराचे जे काही व्यापार्स आहेत, जे काही उलथापालथ होते, ही चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. अगदी बरोबर. आणि समजा याची सुरुवात आम्हाला आजपासूनच करायची आहे, जे प्रेक्षक आपल्याला आता पाहतायत त्यांनी ठरवलंय की बरोबर तुम्ही डॉक्टर सांगतायत आम्हाला आमचा बीपी वाढू द्यायचा नाहीये, आम्हाला तो कंट्रोल करायचा आहे. आयुर्वेदाच्या मदतीनं म्हणजे सकाळी काही लोक दुधीचा रस घेतात किंवा एखादं चूर्ण असेल आपण म्हणू शकतो, एखादा आयुर्वेदिक पाला असेल, काही पानं असतील, तर त्याचीही आम्हाला नावं सांगा जेणेकरून घरच्या घरी पैसे वाचवून आम्ही हा उपाय करू शकतो. जसं मी या कार्यक्रमात बोललो होतो की 3 गोष्टी जबाबदार असतात तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर किती ठेवायचं आहे हे ठरवण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः हृदय आणि हृदयाच्या संलग्नित असलेल्या रक्तवाहिन्या. हृदय आणि रक्तवाहिन्यांची काळजी घ्यायची असेल तर आयुर्वेदात एक छान औषध सांगितलेलं आहे. बरं, खूप औषध आहेत, त्यातलं एक औषध म्हणजे अर्जुन साल, त्याची पावडर म्हणा, चहामध्ये टाकू शकतो, दूध त्याचं पिऊ शकतो, राईट, ज्याला अर्जुन शिरपाकसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे निश्चितच ही एक वनस्पती तुम्हाला मदत करू शकते. दुसरा अवयव जो तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर वाढवायचं आहे की काय करायचं आहे ठरवत असतो ते म्हणजे तुमची किडनी, राईट. किडनी ठरवत असते बी पी वाढवायचं आहे, कमी करायचं आहे काय. तर किडनीला आपण सांभाळलं, तिची काळजी घेतली, तिला तंदुरुस्त ठेवलं तर बी पी आपण कंट्रोल ठेवणार आहोत. मग किडनीवरती काम करणारं सगळ्यात महत्त्वाचं औषध किंवा आयुर्वेदिक वनस्पती कुठली, तर गोक्षूर किंवा गोखरू ज्याला आपण म्हणतो, राईट. या गोखरूचा काढा पिऊ शकता, गोखरू पावडर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पुनर्नवा नावाची पण एक वनस्पती आहे, ते शरीरातलं अतिरिक्त पाणी शरीरातून बाहेर काढून टाकून रक्तवाहिनीमध्ये जर पाण्याचा लोड असेल तर तो कमी करायला मदत करत असते. त्यामुळे या 2 वनस्पतीमधून तुम्ही कुठलीही वनस्पती वापरू शकता. तिसरा महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचा मेंदू, ब्रेन स्ट्रेस. तुमच्या शरीरात किती ताण घेताय तुम्ही, कुठल्याही बाहेरच्या स्टिम्युलायला तुम्ही कसे रिॲक्ट करताय याच्यावरती तुमच्या शरीरातलं ब्लड प्रेशर अवलंबून असतं. म्हणजे ताणतणाव कमी करण्यासाठी, मेंदूला स्टेबल करण्यासाठी खूप औषधं सांगितली. त्यातली जटामांसी नावाची औषध आहे, ब्राह्मी आहे, शंखपुष्पी आहे, खुरासनी ओवा आहे, अशी बरीचशी औषधं आपण वापरू शकतो. खूप चांगली औषधं आहेत जी आयुर्वेदात कसं सांगितलं आहे की कारण जर शोधलं, मुळापर्यंत गेलो तर आयुर्वेदातलं एक औषधसुद्धा एवढ्या मोठ्या ब्लड प्रेशरला मुळापासून काढून टाकू शकतं, मुळापासून खतम करून टाकू शकतं. त्यामुळे आयुर्वेदातून ज्यावेळी आपण उपचार पद्धती बघत असतो त्यावेळी आम्हा वैद्यांचा एकच कल असतो की प्रत्येक आजाराचं मूळ शोधा, राईट. आणि या मुळापासून त्याच्यावरती काम जेव्हा आपण सुरू करतो त्याच्यात ही सगळी औषधं. आम्ही माधवबागमध्ये जेव्हा आपण वाढलेले ब्लड प्रेशरचे रुग्ण येतात त्यावेळी मुक्तिकावटी नावाचं एक आमचं औषध आहे, ते आम्ही वापरत असतो. अजून काही औषधं आहेत जसं लसूण रेग्युलर घेतल्याने सुद्धा ब्लड प्रेशर छान नियंत्रणात राहतं. फक्त पित्त प्रकृतीचे जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी काळजीपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे. किंवा मेन्सेस चालू आहेत आणि हेवी ब्लिडिंग होतं आहे अशा वेळेला सुद्धा लसणाचा वापर त्यावेळेला आपल्याला अगदी प्रमाणात करायला लागते किंवा टाळणं खूप गरजेचं आहे. अजून एक आयुर्वेदातली औषधं आहे जी डायरेक्ट काही काळापूर्वी ॲलोपॅथीमध्ये सुद्धा वापरली जायची, ती म्हणजे सर्पगंधा नावाची औषध आहे. त्याचंच एक्स्ट्रॅक्ट काढून ॲलोपॅथीची पहिली गोळी जी बनली ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायची, हे या सर्पगंधा वनस्पतीपासूनच बनली. पण या सर्पगंधाचा वापर मी तर असं ॲडवाईस करतो डायरेक्टली कुठल्याही रुग्णाने डायरेक्टली करू नये, तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच या औषधाचा, कारण हे तीव्र औषध आहे, याची मात्रा थोडी जरी 19-20 झाली तरी शरीरातलं ब्लड प्रेशर खटकन कमी होऊ शकतं. त्यामुळे अशी बरीचशी औषधं नॅचरली जी तुमच्या घरात असतात, जी तुमच्या किचनमध्ये असतात, ती डेफिनेटली तुमचं ब्लड प्रेशर कमी करायला मदत करत असतात. या औषधांसोबतच आयुर्वेदात 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे आहार, विहार आणि विचार. आहारावरती योग्य तुम्हाला नियंत्रण घ्यायचं आहे,
चांगला डाएट ठेवायचा आहे, विहार म्हणजे रोज नियमित व्यायाम करायचा आहे, आणि विचार म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा आहे, स्ट्रेसला मॅनेज करायचं आहे, निगेटिव्हिटीपासून लांब राहायचं आहे. एवढं जर आपण केलं तर निश्चितपणे आपण ब्लड प्रेशरवरती विजय मिळवू शकतो. बऱ्याच गोष्टी आता तुम्ही इथे सांगितल्यात आणि त्या जर खरंच प्रत्येकाने केल्या तर आपण बीपी पासून दूर राहू शकतो. चिंता, कुठेतरी मनात एखादी भीती आहे किंवा सतत आपण काहीतरी विचार करतो आणि असं आपण म्हणतो की हा विचार मला शांत होऊ देत नाहीये, तर या सगळ्यासाठी माधवबागमध्ये एक स्ट्रेस टेस्ट देखील आहे. तर ही टेस्ट कोण कोण करू शकतं? हे बघा, स्ट्रेस टेस्ट ही जनरली त्या व्यक्तीचा एखादा स्ट्रेस झेलायचा फिटनेस किती आहे हे बघण्यासाठी केलं जातं. आता प्रामुख्याने ही स्ट्रेस टेस्ट हृदय आणि हृदयाशी संलग्नित जे काही ऑर्गन्स आहेत, म्हणजे हृदयाच्या संदर्भातल्या रक्तवाहिन्या, हृदय फुफ्फुसाशी कनेक्ट आहे कारण ऑक्सिजन जो काही रक्तात येतोय फुफ्फुसामार्फत येतो. हृदय किडनीशी कनेक्ट आहे कारण किडनी सगळ्या शरीरातला कचरा बाहेर काढून टाकते. त्यामुळे शरीरातल्या ज्या मेजर सिस्टीम आहेत, ऑर्गन जे आहेत, याची स्ट्रेस बिअरिंग कॅपॅसिटी काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर स्ट्रेस टेस्ट नक्कीच त्यांना मदत करू शकते. एक सिंपल सोपी, काही चिरफाड न, इंजेक्शन नाही, काही नाही, सगळ्या लोक करू शकतात अशा प्रकारची टेस्ट आहे. या टेस्टमध्ये 3 गोष्टी आपल्याला कळतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हृदयामध्ये किती ताकद आहे, रक्तवाहिन्या किती मजबूत आहेत. ज्यावेळी शरीराला रक्ताची गरज वाढते त्यावेळी रक्तवाहिन्या किती तो भार सहन करू शकतात, राईट, हे पहिली गोष्ट कळते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा. बऱ्याचदा शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं आणि ब्लॉकेजेस सारखी समस्या निर्माण होते. आणि या ब्लॉकेजेस म्हणजे काही चरबीरूपी अडथळ्यांमुळे हृदयाला स्वतःलाच होणारा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. त्यामुळे स्ट्रेस टेस्टची तपासणी त्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये हृदयाला रक्त किती पोचतंय हे दाखवून देणारी असते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर अचानक हार्ट अटॅक आला तर त्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध ती व्यक्ती किती वेळेपर्यंत लढू शकते हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने स्ट्रेस टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं, स्ट्रेस टेस्ट हा तुमच्या आरोग्याचा आरसा आपल्याला म्हणायला पाहिजे, तुमच्या फिटनेसचा आरसा आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, हेल्दी माणसाने तर वर्षातून एकदा करायलाच पाहिजे. पण ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, जे लठ्ठ आहेत, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, अशा व्यक्तींनी भविष्यातले जे धोके टाळायचे असतील तर अशा पद्धतीच्या तपासण्या, त्याच्यात प्रामुख्याने कार्डियक फिटनेस बघण्यासाठी स्ट्रेस टेस्ट, ज्याला आपण ट्रेडमिल टेस्टसुद्धा म्हणतो, ही तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जसं डॉक्टर तुम्ही सांगताय की ब्लड प्रेशर हा आयुर्वेदाच्या मदतीनं कंट्रोल होऊ शकतो आणि आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत. जसं तुम्ही सांगितलं की काही सकाळी आपण चूर्ण घेऊ शकतो, काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत. अजून आयुर्वेदामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्या जरी आपण केल्या तरीसुद्धा आपण हा ब्लड प्रेशर दूर ठेवू शकतो? आयुर्वेदाच्या मदतीने ज्यावेळी वाढलेल्या ब्लड प्रेशरला कंट्रोल आपण करत असतो त्यावेळी जसं मी उल्लेख केला, वेगवेगळी वनस्पती ज्या आहेत त्या आता आपल्याला मदत करतच असतात. पण आयुर्वेदात 5000 वर्षापूर्वी सांगितलेली जी पंचकर्म उपचार पद्धती आहे ही नक्कीच मदत करत असते. हे पंचकर्मामध्ये स्पेसिफिकली केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे शिरोधारा. जसं आपण एखाद्या भगवान शंकराच्या पिंडीवरती एक सतत धार पडत असते, तशी आपल्या डोक्यावरती काढा असेल, तेल असेल, वेगवेगळी औषधं असतील, त्यांनी संस्कारित केलेली धारा ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळी मेंदूमध्ये किंवा ब्रेनमधले व्हायब्रेशन जे जास्त होत असतात ते कंट्रोलला आणायला आपण मदत करत असतो. आणि जेणेकरून स्ट्रेस, टेन्शन हे कंट्रोलला यायला लागतं. आणि या सिटिंग्सनंतर, या शिरोधारा ट्रीटमेंटनंतर रुग्णांचे ब्लड प्रेशर खूप चांगल्या पद्धतीने कमी झालेली हजारो उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत. या शिरोधारेसोबतच संपूर्ण शरीराला मसाज, ज्याला आपण स्नेहन म्हणतो, आणि स्टीम, या 2 प्रोसेससुद्धा ब्लड प्रेशर कमी करायला खूप महत्त्वाच्या दिसून येत असतात. आता मसाजमध्ये होतं काय, ज्यावेळी विशिष्ट पद्धतीने औषधी तेलाने एक मसाज केला जातो त्यावेळी जसं मी उल्लेख केला की वाढलेल्या ब्लड प्रेशरमध्ये रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झालेली आहे, त्या कडक बनत चाललेल्या आहेत. ज्यावेळी ऑइलने ज्यावेळी आपण मसाज करायला लागतो त्यावेळी रक्तवाहिन्यांना परत त्यांची लवचिकता प्रदान करून द्यायला मदत केली जाते. स्नेहन
मसाजने लवचिकता आली, राईट. स्वेदन जे आपण करतो, एखाद्या गोष्टीला गरम केले की काय होतं, ती विस्फारण पावते, डायलेट होते. तसं ज्यावेळी शरीराला आपण औषधी काड्याची वाफ देतो त्यावेळी ज्या कन्स्ट्रिक्ट झालेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या डायलेट व्हायला लागतात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही प्रोसेस या स्नेहन स्वेदनाच्या मदतीने कशी चांगली होईल शरीरामध्ये याची खबरदारी घेतली जाते. आणि ज्यावेळी आपण स्वेदन किंवा स्टीम देतो त्यावेळी साहजिकच शरीरातून घाम प्रचंड प्रमाणात बाहेर निघतो. आणि घाम ज्यावेळी निघतो त्यावेळी शरीरातून पाणी आणि त्या पाण्यासोबत अतिरिक्त शरीरातलं मीठ शरीराच्या बाहेर निघून जायला लागतं. जसं आपण प्रत्येक पेशंटला सांगतच असतो की मीठ कमी खा, अशी प्रोसेस जी शरीरातलं साठलेलं जे पूर्वीपासून जे खाल्लेलं आहे ते मीठ, ते सोडियम जर शरीराच्या बाहेर काढून टाकत असेल, रक्तवाहिन्या लवचिक करत असेल आणि मेंदूला शांत करत असेल, तर ह्या प्रोसेसचं जर आपण मदत घेतली तर अगदी फास्ट प्रचंड ताकदीने आपण शरीरातलं ब्लड प्रेशर कंट्रोलला आणू शकतो आणि ज्या काही गोळ्या चालू असतात त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. बरोबर आहे. काही वेळेला आपण असं पण बघतो आपल्या आजूबाजूला एखाद्याचं बीपी हे लो होतं आणि मग लगेच त्याला मीठ, साखर, पाणी किंवा एखादं चॉकलेट तोंडात दिलं जातं आणि मग त्यानंतर एक 10-15 मिनिटात तो व्यक्ती बरा पण होतो. तर या सिच्युएशनमध्ये असं काय होतं की त्याचं बीपी अचानक लो होतं आणि त्यात जर तो पेशंट शुगरचा असेल तर मग त्याला त्या वेळेला काही जास्त धोका आहे का? जसं बीपी वाढणं हे प्रॉब्लेम आहे तसं बीपी लो होणं हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. बीपी वाढल्याने काय होऊ शकतं, सगळीकडे दाब 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 वाढला आहे, काय होईल, दोनच गोष्टी होतील. एक तर कुठेतरी रक्तवाहिनी फाटेल आणि तिथे रक्ताची गुठळी निर्माण होईल. ती जर हृदयात निर्माण झाली तर हार्ट अटॅक, ती जर ब्रेनमध्ये निर्माण झाली तर स्ट्रोक किंवा पॅरालिसिस. समजा गुठळी नाही बनली तर दुसरं काय होईल, तर रक्तवाहिनी कुठेतरी फाटेल, फुटेल आणि रक्तस्राव व्हायला लागेल शरीरामध्ये. तसं जर ब्लड प्रेशर कमी झालं तर वेगवेगळ्या अवयवांना मिळणारा रक्तपुरवठा कमी व्हायला लागेल. मेंदूचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागला की चक्कर येईल, सुचणार नाही काही. किडनीचा रक्तपुरवठा कमी झाला की वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये आपण जायला लागतो. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं जेवढं प्रॉब्लेमॅटिक तेवढं कमी पण प्रॉब्लेमॅटिक. जसं मी या कार्यक्रमात वारंवार सांगतोय, ब्लड प्रेशर रक्तवाहिनीच्या पाईपलाईनमधून आतून धावणारं रक्त आणि त्या पाईपलाईनची क्वालिटी या दोघांवर पण डिपेंड असतं. ज्यावेळी बीपी कमी होतं त्यावेळी काय काय झालेलं असू शकतं शरीरात, रक्तवाहिनी अचानक डायलेट झाली खूप, राईट. हे कधी होऊ शकतं, गोळी प्रमाणापेक्षा जास्त घेतली गेली. मी म्हटलं ना, ब्लड प्रेशरची गोळी आत गेली की जोर जबरदस्तीने ही गोळी रक्तवाहिनीला डायलेट करते. मग मला गरज नसताना माझं बीपीच 110-70 आहे, 120-80 आहे आणि मी हाय डोसची ब्लड प्रेशरची गोळी घेतली तर काय होईल, रक्तवाहिनी जोर जबरदस्तीने डायलेट केली, बीपी माझं खाली आलं, राईट. आणि हायपोटेन्शन किंवा बीपी कमी झाले असं मला दिसू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे रक्तवाहिनीतून धावतंय मटेरियल त्यात काय काय आहे, रक्त आहे, पाणी आहे, आहारातून घेतलेल्या डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. आता काही व्यक्तींमध्ये रक्तच कमी असेल, हिमोग्लोबिन कमी आहे, RBC कमी आहेत, राईट, ॲनेमिया आहे, अशा व्यक्तींमध्ये, अशा महिलांमध्ये ब्लड प्रेशर कमीच दिसतं. ते 100-60 मुश्किलीने 110-70 या लेवलपर्यंत हे पोचलेले असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अशा काही गोष्टी झाल्या जसं डिहायड्रेशनमध्ये होतं काय, शरीरातलं पाणी लूज मोशनच्या मार्फत खूप शरीरातून बाहेर निघून जातं. खूप घाम आला, घामामार्फत पाणी निघून गेलं म्हणजे त्या पाईपलाईनमधलं पाणी अचानक कमी झालं की ब्लड प्रेशर ड्रॉप होणार. किंवा ॲक्सिडेंट झाला आहे, जखम झाली आहे, मार लागला आहे आणि खूप रक्त माझं वाहून गेलं म्हटल्यावर पाईपलाईनमधलं परत रक्त कमी झालं म्हटल्यानंतर या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये ब्लड प्रेशर कमी होत असतं. त्यामुळे त्याला टॅकल करण्यासाठी जसं तुम्ही म्हटलात की इमिजिएटली काय करायला पाहिजे, तर लिंबू आणि पाणी, बरोबर आहे. त्याच्यात जर थोडे मीठ टाकलं तर अजून, कारण मीठ शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढवायला मदत करत असतं. म्हणून आम्ही प्रत्येक आमच्या ब्लड प्रेशर वाढलेल्या पेशंटला सांगतो सगळ्यात आधी काय कमी करा, तर मीठ कमी करा, राईट. त्यामुळे लिंबू, साखर आणि पाणी हे जर आपण घेतलं त्या सिच्युएशनला तर पाणी म्हणजे व्हॉल्यूम त्या रक्तवाहिनीत पोचला,
लिंबाने परत ब्लड प्रेशर वाढायला मदत केली, साखरेने जे काही डिहायड्रेशन झाले शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते भरून काढायचं काम केलं, आणि पाणी परत व्हॉल्यूम वाढल्या कारणाने BP त्याचा वर यायला लागला. त्यामुळे जेव्हा जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं ही सिच्युएशन दिसेल तेव्हा नेहमीच लिंबू साखर पाणी मदत करू शकतं. पण ही झाले टेम्पररी सोल्युशन. आपल्याला करायला काय लागेल तर आपल्याला करायला लागेल हे कमी होतं याचं कारण जर शोधलं, म्हणजे फक्त ॲनेमिया आहे आणि ब्लड प्रेशर कमी होतं आहे, पटकन ॲनेमियासाठी औषधं सुरू केलं, हिमोग्लोबिन वाढलं, ब्लड प्रेशर नॉर्मलला आलं, अशा पद्धतीने आपण हायपोटेन्शनला सुद्धा व्यवस्थित मॅनेज करू शकतो. बरोबर आहे. आणि हा उपाय जरी प्रत्येकासाठी असला तरी सुद्धा प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, बरोबर. आजार वेगळा आहे, त्याचं निदान योग्य डॉक्टरांकडे जाऊनच होऊ शकतं. आता जे ज्येष्ठ नागरिक आपल्याला पाहतायत किंवा आपल्या घरातले जे आजी आजोबा आहेत त्यांनी हे मनाला सांगितलंच आहे की आता आपलं वय झालंय आणि आपल्याला बीपीची ही गोळी घ्यायचीच आहे, पण ही गोळी सुद्धा ट्रीटमेंट नंतर कायमची जाऊ शकते आणि त्यांना ही गोळी घेण्याची गरज पडणार नाही. असा कोणता रुग्ण किंवा असे कोणते आजी आजोबा तुमच्याकडे आलेत का आणि त्यांचा काही अनुभव आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? नक्कीच. असे कित्येक पेशंट्स आहेत, मी माझ्या OPDत पण बघत असतो. आणि मी ज्यावेळी पूर्ण माधवबागचे 350 क्लिनिक बॅकएंडने जेव्हा मॉनिटर करत असतो तेव्हा दर महिन्याला जे काही पेशंट्स आपल्याला जुळले जातात त्याच्यातल्या 85% जास्त लोकांच्या सगळ्या गोळ्या बंद करायला आम्ही सक्षम ठरतो आणि किंवा त्यांना मदत करत असतो. उरलेल्या 15% लोकांमध्ये काही जणांची अर्धी बंद झाली, काही जणांची एक गोळी बंद झाली. ह्याचा अर्थ काय, 85% लोक जर स्वतःची गोळी बंद करून घ्यायला जर सक्षम होत असतील, त्यांना मदत होत असेल, तर हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक व्यक्ती जर त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्याला वाटतं की माझी गोळी बंद करून घेतली पाहिजे, तर तो नक्कीच माधवबाग त्याला मदत करू शकतो. इथे करायचं काय आहे, शरीरात जो बिघाड झालेला आहे, शरीरात जी गडबड झालेली आहे ती सोडवायची आहे. आणि हे सोडवत असताना जसं मी म्हटलं 3 गोष्टीच मदत करणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आहार आपण बदलला, रुग्णाचं वजन कमी करायला लागलो, रक्तवाहिनी लवचिक करायला घेतली की आपसुकच ब्लड प्रेशर कंट्रोलला यायला लागतं. दुसरी गोष्ट व्यायाम करायला लागलो, आपण एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आणली, कारण जसं वय वाढत जातं तसं सिडेंटरी लाईफस्टाईलकडे आपण झुकायला लागतो. दुसरी एक गोष्ट असते की वयाशी 65 किंवा 60पर्यंत रोज रुटीन होतं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, घरी येणं. पण रिटायरमेंट लाईफमध्ये जर मित्र बनवलेले नसतील तर मग घरातच 24 तास बसणं एवढंच काम राहतं. आणि याच्यामुळे सडनली ड्रॉप इन ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज किंवा एक्झर्शन हळूहळू हे प्रॉब्लेम्स वाढवायला मदत करत असतं. त्यामुळे त्यांनी सोशल होणं, त्यांनी मिक्स होणं, मित्र बनवणं आणि एक रुटीन आणणं लाईफमध्ये खूप गरजेचं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विचार, आणि त्याच्यासाठी परत हे सोशलायझेशन त्यांना मदत करू शकते. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जॉईन होणं, स्वतःला हॅप्पी ठेवणं, कुटुंबाची चिंता न करता आत्ता स्वतःच्या आरोग्यासाठी जर त्यांनी प्राधान्य द्यायला सुरुवात केली तर वयोवृद्धांमधला ब्लड प्रेशर खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येऊ शकतो. गोळीची एक कटकट असते, विसरायला होतं या वयातसुद्धा, आणि मग भीती असते सतत की कधीही मला काहीतरी होईल. या भीतीपासून जर आपल्याला पूर्णपणे सुटायचं असेल तर अशा पद्धतीने एक 30 ते 90 दिवस स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःसाठी जर आपण देऊ शकलो, इन्व्हेस्ट करू शकलो, तर ब्लड प्रेशरची गोळी निश्चितपणे आपल्याला बंद करता येऊ शकते. बरोबर आहे. आणि रुटीन आता ज्यांना चेंज करायचं आहे, जसं तुम्ही आता सांगितलं की एक्सरसाइज करू शकतो, सकाळी उठल्यावर एखाद्या हॅपी क्लबला आपण जॉईन होऊ शकतो, तर काही मुद्रा किंवा काही योगासनं आहेत का, अगदी 1-2 योगासनं अशी कोणती असतील की ती जर आपण रोज केली तर BP हा कंट्रोलमध्ये राहू शकतो? नक्कीच. योगासनांमध्ये बॉडी फ्लेक्झिबिलिटीसाठी तुम्हाला काहीच जमत नाही आहे, तुम्हाला एक्सरसाइजला जायला सुद्धा किंवा बाहेर पडू शकत नाही आहे, अशा वेळेला ज्यांना जमतंय त्यांनी किमान 5 ते 10 सूर्यनमस्कार रोज घालावेत, जेणेकरून सर्वांग व्यायाम ज्याला आपण म्हणतो, शरीरातल्या पूर्ण प्रकारे आपण व्यायाम होऊ शकतो. दुसरी गोष्टी, जर तुम्ही प्राणायाम किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून सुद्धा डेफिनेटली स्वतःचं ब्लड प्रेशर कंट्रोलला ठेवू शकता. आणि अनुलोम विलोम प्राणायाम, जिथे आपण शांत बसलोय, श्वासाचा वेग मंद चालू आहे आणि आपल्या डोक्यात विचार कमीत कमी आहे, या स्टेटमध्ये जर आपण 5 ते 10 मिनटं दिवसातून बसू शकलो तर डेफिनेटली स्ट्रेस कमी होतो,
आणि ब्लड प्रेशर आपल्याला कंट्रोलला यायला मदत होते. आणि तिसरा महत्त्वाचा मी एक प्राणायामाचा प्रकार सांगेल, तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. म्हणजे भुंगा जसा आवाज करतो तसं हा भ्रामरी प्राणायाम करायचा असतो. हा भ्रामरी प्राणायामावरती हजारो रिसर्च झालेत. भ्रामरी प्राणायाम जर तुम्ही 10 ते 15 मिनटं रोज करताय तर महिन्याभरात तुमचं BP ड्रास्टिकली कमी व्हायला लागतं. आणि पुढे जाऊन असंच जर कंटिन्यू ठेवलं तर कुठल्याही गोळीशिवाय सुद्धा रुग्ण त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलला ठेवू शकतो. इथपर्यंत बेनिफिट्स या भ्रामरी प्राणायामाने मिळू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ जे आहेत, जे योग शिकवतात, तज्ज्ञ डॉक्टर आहे, यांच्या मदतीने तुम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला जो वेगवेगळे आजार आहेत, त्याच्यानुसार कुठला व्यायाम केला पाहिजे, कुठली योगासनं केली पाहिजेत आणि कुठले प्राणायाम केले पाहिजेत, हे जर शिकून घेतलं, समजून घेतलं आणि हे रुटीनमध्ये आणलं तर डेफिनेटली आपण ब्लड प्रेशरमधून बाहेर पडू शकतो. बरोबर. तर डॉक्टरांनी आत्ता आपल्याला जसं सांगितलंय की हाय ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहू शकतं आणि त्याची दररोज देखील गोळी घेण्याची गरज नाही आहे. हे सगळं कंट्रोलमध्ये येणार आहे आयुर्वेदाच्या मदतीनं. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि या विषयाबद्दल जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून तुमचा हा प्रश्न विचारू शकता. माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतील. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि खरं तर BP हा अगदी सामान्य असा आजार समजला जातो, मात्र त्याचे इतके गंभीर परिणाम असू शकतात आणि त्याच्याशी निगडीत इतके सगळे आजार देखील आहेत. आणि त्याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली, आमच्याशी चर्चा केली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.